नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आत्तापर्यंत आपण इथे असं पाहतोय की जीवा आता विचारत असतो की नक्की आपण सगळे कुठे जातोय, कारण जीवाला पनवेलच्या फार्म हाऊसबद्दलचा प्लॅन काही माहीत नसतो. त्याबरोबर लगेचच काव्या ही सगळ्यांना म्हणते, अरे सांगा आता. त्याबरोबर मग काय लगेचच पार्थ, नंदिनी त्याचबरोबर मालिनी काकूसुद्धा एकत्र म्हणतात फार्म हाऊस. त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो, फार्म हाऊस म्हणजे ओके, हां म्हणजे माझ्या वाढदिवसासाठी तुम्ही कुठलं फार्म हाऊस वगैरे बुक केलं आहे का? त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, अरे जीवा, दुसऱ्या फार्म हाऊसची कुठल्या काय गरज आहे? त्यावर नंदिनी लगेच म्हणते, अहो जीवा असं काय करताय? तुमचं फार्म हाऊस आहे ना पनवेलचं, त्याच्याबद्दल बोलतो आम्ही सगळे. आपण तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तुमच्याच पनवेलच्या फार्म हाऊसवरती जाणार आहोत. मित्रांनो, आता पनवेलच्या फार्म हाऊसवर जीवाला जायचं नसतं, कारण या अगोदर जीवा आणि काव्या पनवेलच्याच फार्म हाऊसवरती त्यांची फर्स्ट डेट सेलिब्रेट करायला गेलेले असतात. त्यावेळेस काव्याने जीवाला विचारलं होतं, जीवा अरे आपण हे कुठे आलो आहे, काय लोकेशन आहे? त्यावेळेस जीवाने तिला सांगितलं होतं की अगं हे आपलंच घर आहे, तू ये 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 उतर उतर, तुला इथलं लोकेशन हे सगळी जागा खूप आवडेल, हे आपलं पनवेलचं फार्म हाऊस आहे. आणि त्यानंतर काव्यासुद्धा आनंदाने त्या फार्म हाऊसवरती गेली होती. आता जीवा लगेचच मनातल्या मनात विचार करायला लागतो की पनवेलचं फार्म हाऊस, जर हे सगळे त्या फार्म हाऊसवरती गेले तर यांना माझ्याबद्दल आणि काव्याबद्दल सगळं समजून जाईल. नाही नाही नाही, काहीही झालं तरी असं व्हायला नको आहे. मग आता काय करायचं हा प्रश्न जीवाच्या मनामध्ये आलेला असतो. तर दुसरीकडे काव्या ही मनातल्या मनात म्हणत असते, जीवा आज नियती आणि वेळसुद्धा माझ्या बाजूने आहे. म्हणजे बघ ना, आपण एकदा की फार्म हाऊसवर गेलो की सगळ्यांना खरं समजेल, कारण पनवेलच्या फार्म हाऊसवर आपल्याबद्दलच्या खूप आठवणी आहेत. त्याबरोबर आता इकडे जीवा म्हणत असतो की पनवेलच्या फार्म हाऊसवर कशाला, मला नाही जायचं वाढदिवस साजरा करायला फार्म हाऊसवरती, मी नाही जाणार आहे फार्म हाऊसला. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणायला लागतात, अरे जीवा असं काय करतोयस? पूर्वी फार्म हाऊसवर जायचं म्हणालं की तू लगेच एका पायावर तयार असायचास, किल्लीसुद्धा तू फार्म हाऊसची स्वतःकडे ठेवून घ्यायचास. तुझ्या मनात आलं की निघाला फार्म हाऊसवर, मनात आलं की निघाला फार्म हाऊसवर, आणि आता म्हणतोयस की तिकडे जायचं नाही आहे म्हणून. का बरं? त्यावर जीवा म्हणत असतो, अरे असं काय करताय? नंदिनीची तब्येत बरी नाही आहे, आत्ता कुठे आजारपणातून ती उठले आणि तुम्हाला कुठे लगेच फार्म हाऊसवर जायचं आहे, तिला एक कळत नाही, पण तुमचं काय? त्यावर लगेचच आता काव्या म्हणायला लागते, ओ हाऊ स्वीट, हाऊ क्यूट, हजबंड ऑफ द इयर, किती काळजी करता हो तुम्ही माझ्या ताईची, पण माझ्या ताईलाच विचारा ना तुम्ही. तर दुसरीकडे आता रम्या ही वसवत्त्याला म्हणत असते, आई 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 अगं शांत हो प्लीज तू जरा, आणि मी काय म्हणते ते ऐकून तर बघ. तू जो काही विचार करतेस ना, जरा त्याच्या अपोजिट विचार कर ना. म्हणजे बघ, जीवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पनवेलच्या फार्म हाऊसवर फक्त नंदिनी, काव्या, जीवा आणि पार्थ हे चौघच जण जाणार आहेत. म्हणजे विचार कर ना, सिच्युएशन किती ऑकवर्ड होऊन जाणार आहे ती तिकडे गेल्यावर. म्हणजे तिकडे गेल्यावर काय होईल, पुन्हा जुन्या आठवणी निघतील, पुन्हा नवीन वाद होतील, काव्या काहीतरी बोलायला जाईल, नंदिनी तिला समजवायला जाईल, दोघी बहिणींमध्ये भांडण होईल, वाद होतील, आणि मग आपण याची मजा घ्यायची. उलट जर मी तिकडे गेले आणि तिकडे त्यांच्यामध्ये भांडण झालं आहे हे मिथुन काकाने मामीला सांगितलं तर ते सगळं प्रकरण माझ्यावर शेकेल ना. त्यापेक्षा आपण इथेच बसून आनंद घ्यायचा. त्याबरोबर लगेचच आता वसवत्त्या तिला म्हणत असते, हो ग, मी या सगळ्या गोष्टींचा विचारच केला नव्हता रम्या, पण तू असा विचार कर ना की त्यांचं भांडण बघायला, त्यांचे वाद बघायला तू सुद्धा तिथे असली असतीस तर किती मजा आली असती. त्याबरोबर रम्या म्हणत असते, आई अगं नाही, नसती आली मजा. हे बघ, मी तिकडे न जाता आपण इथे बसून त्यांच्या भांडणाची मजा घ्यायची, तुला कळलं का? तर दुसरीकडे पार्थ हा म्हणत असतो की जीवा आपण फार्म हाऊसवरती जातोय म्हणजे जातोय, हे फिक्स आहे, आता उगाचच्या उगाच तू आढेवडे घेऊ नकोस. त्याबरोबर लगेचच काव्या ही पार्थला म्हणायला लागते, पार्थ नक्की कसं आहे हो तुमचं पनवेलचं फार्म हाऊस एवढं?
त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणायला लागतो, पनवेलचं फार्म हाऊस खूप भारी आहे काव्या, तुम्हाला तिकडचं लोकेशन खूप आवडेल. आसपास सगळीकडे ग्रीनरी आहे, छान आपल्याला वॉक घेता घेता बघता येईल. त्यावर लगेच काव्या म्हणते, हो का, छान. त्याबरोबर पुढे पार्थ सांगत असतो, आणि मोठंच्या मोठं फार्म हाऊस आहे, म्हणजे माझी, जीवाची, बाबांची, आमची प्रत्येकाची वेगवेगळी खोली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, जीवा स्वतःच्या खोलीमध्ये कोणाला जाऊसुद्धा देत नाही. त्याबरोबर लगेच काव्या म्हणते, काय, तुमच्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या रूम आहेत, म्हणजे तुमची आणि जीवाची वेगळी वेगळी खोली आहे तुम्हा भावांची. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो, अहो त्याला टॉप व्ह्यू हवा होता, म्हणून मग काय, त्यांनी वेगळी रूम घेतली. त्याबरोबर लगेचच आता इकडे जीवा म्हणायला लागतो की नाही नाही नाही, ते सगळं जरी ठीक असलं तरी मला फार्म हाऊसवरती जायचं नाही आहे. त्यावर सगळे त्याला विचारत असतात की अरे बाबा, तुला जायचं तरी का नाही आहे. त्यावर जीवा सांगत असतो, ते मला ट्रॅव्हलिंग नाही करायचं आहे, ट्रॅव्हलिंग नको आहे ना, म्हणून मी जायला नाही म्हणतो आहे. त्याबरोबर लगेचच आता पुन्हा एकदा पार्थ त्याला म्हणत असतो, अरे तुला घरचं लोकेशन नको होतं म्हणून आम्ही तिकडचं लोकेशन ठरवलं आहे ना, मग आता काय प्रॉब्लेम आहे. त्याबरोबर जीवा लगेचच म्हणायला लागतो की नाही, पण नको, माझं मन नाही आहे एवढं ट्रॅव्हलिंग करून पनवेलला वगैरे जाण्याचं, म्हणून मी म्हणतो आहे आपण पनवेलच्या फार्म हाऊसवरती जायला नको, त्यापेक्षा आपण माझा वाढदिवस दुसरीकडे कुठेतरी साजरा करूया. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही नंदिनीला विचारते, नंदिनी ताई, तूच सांग, तुझी तब्येत बरी आहे की नाही. अहो जीवा, तुम्हाला माहीत नाही आहे, मी मघाशीच गेले होते तुमच्या खोलीकडे, तेव्हा बघितलं ताई तर तुमच्या आधी पॅकिंग करायला तयारसुद्धा झाली होती, आणि तिने तर तुमच्या आवडीची कुकीजसुद्धा बॅगेमध्ये घेतली होती. काय गं ताई, तूच सांग बरं आता. त्याबरोबर लगेचच आता नंदिनी ही काव्याकडे बघते, जीवाकडे बघते, जीवा हा नंदिनीकडे बघत असतो. मित्रांनो, खरं तर आता काव्य हे सगळं काही मुद्दामून करत आहे, जेणेकरून फार्म हाऊसचा प्लॅन कॅन्सल होऊच नाही. आणि जर फार्म हाऊसवरती त्या लोकांचं जाणं झालं तर मग मात्र काव्याला दुसरे काहीच एफर्ट्स घ्यावे लागणार नाही. कारण जीवाने फार्म हाऊसवरती काव्याला ज्यावेळेस फिरायला नेलं होतं त्यावेळेस तिथे सगळं काही तिच्यासाठी तयार केलं होतं, म्हणजेच त्याची पूर्ण रूम, ते फार्म हाऊस सगळं त्याने डेकोरेट केलं होतं. तर इकडे नंदिनी ही काव्याला म्हणत असते, काव्य अगं काय तुझं पण, फार्म हाऊसवरती जाण्यासाठी काहीतरी सिक्रेट ठेवशील की नाही तू सरप्राईज. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही गप्प बसते. तर मग नंदिनी ही जीवाकडे बघते आणि जीवाला म्हणत असते, हे बघा जीवा, तुम्ही उगाचच माझी काळजी करू नका, मी आत्ता पूर्णपणे व्यवस्थित आहे, आपण जाऊयात ना फार्म हाऊसवरती, छान वाढदिवस सेलिब्रेट करू तुमचा, आणि मग येऊ की परत. तर लगेचच इकडे मालिनी काकू म्हणायला लागतात, हे बघ जीवा, आत्ता उगाचच तू काहीही कारणं देऊ नकोस, तुम्ही सगळे मस्तपैकी फार्म हाऊसवरती जा आणि तुझा वाढदिवस साजरा करून या. जीवा म्हणतो, मला नाही जायचं आहे फार्म हाऊसवरती, आणि मग तो चिडत तिकडनं वरती त्याच्या रूमकडे निघून चाललेला असतो. इतक्यात लगेचच मागून काव्या पटकन म्हणते, आणि मग मिथुन काकांचं काय. त्याबरोबर पार्थ आणि सगळेच तिच्याकडे बघतात. तर जीवात खाली येत विचारतो, काय मिथुन काकाचं काय, म्हणजे मिथुन काका कुठे. त्याबरोबर नंदिनी ही जीवाला सांगायला लागते की अहो, आपल्याला फार्म हाऊसवरती जायचं आहे ना, म्हणून मिथुन काका हे सकाळीच तिकडे गेलेत साफसफाई करण्यासाठी. त्यावर लगेच पार्थ सांगत असतो, अरे आपले ते केअरटेकर आहेत ना, ते काही दिवसांपासून सुट्टीवर आहेत, म्हणून मग मिथुन काकाच तिकडे गेला, जेणेकरून तो सगळं काही व्यवस्थित करून घेऊ शकेल. त्यावर लगेचच काव्याला जे काही काव्य बोललेले असते ते जीवाला आठवायला लागतं. तिने सांगितलेलं असतं की उद्याचा तुझा वाढदिवस खूप खास असणार आहे, कारण वाढदिवस जरी तुझा असला तरी सरप्राईज दोघांना मिळणार आहे. उद्या मी आपल्यातलं नातं सगळ्यांना सांगून टाकणार आहे जीवा, तुझी वेळ संपली, आता सगळं काही मी सगळ्यांना सांगून टाकेन बास. आणि हे काव्या बोलली आहे, आणि काव्य जे बोलते ते काव्या करतेच, आणि त्यामुळे मात्र आता इकडे जीवाला आणखीन जास्त टेन्शन यायला झालेलं असतं. कारण आता जर मिथुन काका तिकडे गेलाय आणि त्याने माझी रूम उघडली तर किती मोठा प्रॉब्लेम होईल याचा विचार तो करतच असतो. इतक्यात मालिनी काकू म्हणतात, हे बघा, तुम्ही चौघांनीही काही काळजी करू नका, मिथुन भाऊजी आहेत तिकडे, ते सगळं काही व्यवस्थित साफसफाई मॅनेज करतील, ते प्रत्येकाची रूम खोलून साफ करणार आहेत. आता आईने असं म्हटल्यावर जीवा म्हणतो, मग तुम्ही माझ्याकडे किल्ली द्या, मी पुढे जातो. त्याबरोबर लगेचच आता पार्थ त्याला सांगतोय, बाईक बीक काही नाही, आपण चौघंही सोबत जाणार आहोत, समजलं तुला. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, अरे तुम्हाला अजून पॅकिंग वगैरे कराव्या लागतील, आवरावर करावी लागेल, तुमचं खूप
तयारी बाकी असेल म्हणून म्हणतोय मी पटकन पुढे जातो किल्ली घेऊन बाईकची, तुम्ही नका मला थांबू. त्याबरोबर लगेचच आता इकडे मालिनी काकू, नंदिनी, पार्थ, काव्या सगळेच जण जीवाला म्हणतात की नाही नाही नको, आपण सगळे सोबत जाऊ, हे असं पाठीपुढे जाण्याची काहीच गरज नाही आहे. त्याबरोबर लगेच पार्थ हा काव्याला म्हणतो, काव्य तुम्हाला तयार व्हायला आणखी किती वेळ लागेल? काव्या म्हणते मी काय रेडीच आहे, तुम्ही फक्त सांगा कधी निघायचं आहे की मी निघाले. त्याबरोबर नंदिनीला विचारल्यावर नंदिनी सांगते नाही मलासुद्धा फार वेळ लागणार नाही आहे, माझीसुद्धा तयारी आवरतच आली आहे. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात की मग पाठीपुढे जाण्याची वगैरे काही गरज नाही आहे, तुम्ही सगळेजण पटापट तयार व्हा आणि निघा. आणि जेव्हा तू हे असले कपडे घालून जाऊ नको, जरा कपडे वगैरे बदलून घे बाळा, मी तुमच्यासाठी छान पोहे तयार करते, हां पोहे डब्यात भरून घेऊन जा, चला 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 आवरायला लागा. असं म्हणून सगळ्यांना आता आवरायला मालिनी काकू पाठवून देतात. तर इकडे आता जीवाला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. काव्या मनातल्या मनात म्हणत असते, जीवा मला माहीत आहे मी जे काही वागते त्यामुळे तुला खूप जास्त टेन्शन आलं आहे, आणि खरं सांगू का तर तुला असं टेन्शनमध्ये तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी बघायला मलासुद्धा नाही आवडत आहे. पण मी काय करू, आज मला काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आहे. आपण ज्या नको असलेल्या लग्नांमध्ये गुंतलो आहे त्यातून मला सगळं आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर त्यानंतर आता इकडे नंदिनी ही तयार होण्यासाठी साडी घ्यायला आलेली असते. तर लगेचच जीवा तिकडे येतो आणि तो नंदिनीला म्हणत असतो, अगं आता साडी कशाला नेसायची आहे तुला बाई, साडी नेसत बसशील तर पुन्हा उशीर होईल. त्याबरोबर नंदिनी म्हणत असते, अहो हो हो जीवा, तुम्ही एवढे ओव्हर पॅनिक का होताय बरं. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, नाही ते तसं काही नाही आहे अगं, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आता उशीर होईल ना, साडी वगैरे नेसून ट्रॅफिक जर लागलं ना नंदिनी तर 4-5 तास आपण एकाच ठिकाणी अडकून पडू, म्हणून बोलत होतो मी फक्त, बस बाकी काही नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो तुम्ही काळजी करू नका मी आवरते. त्यावर जीवा म्हणतो, आवर लवकर, मी बाहेर तुझी वाट बघतोय. आणि मग आता जीवा हा तिकडनं बाहेर गेलेला असतो. त्यानंतर तो आता लगेचच मिथुन काकाला कॉल करतो. मिथुन काका हा जीवाचा फोन उचलत नसतो कारण त्याचा फोन हा आउट ऑफ रेंज दाखवत असतो. जीवा आता विचार करतो की अरे ह्या पनवेलच्या फार्म हाऊसवरती पण ना रेंज नाही आहे. आणि मग त्याच्या लक्षात येतं की अरे हो, पनवेलच्या फार्म हाऊसवरती रेंज नाही आहे, फार्म हाऊसवर पोहोचलं की मोबाईलची रेंज जाते. म्हणजे काका फार्म हाऊसवर पोचला की काय, त्याने बघितले नसतील ना माझे आणि काव्याचे फोटोज वगैरे, काकाला कळलं नसेल ना काही. मग त्यानंतर आता जीवा हा पार्थकडे खाली आलेला असतो. तर तो लगेचच विचारायला लागतो पार्थला की हे काय, ह्या दोघी अजून कुठे राहिल्या. पार्थ म्हणत असतो, अरे येतीलच इतक्यात. त्याबरोबर जीवा लगेचच म्हणतो की ठीक आहे, तू किल्ल्या माझ्याकडे दे, मी आता ड्राईव्ह करणार आहे, दे 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 किल्ल्या दे. त्याबरोबर लगेचच पार्थ हा काही जीवाला किल्ल्या देत नसतो. तो जीवाला सांगतो की आज तू नाही, मी ड्राईव्ह करणार आहे. त्याबरोबर लगेच जीवा म्हणतो, अरे हे काय आहे यार, का स्वतःची मनमानी चालवतोयस तू, मी आता म्हटलं ना फार्म हाऊसवर यायला तयार आहे म्हणून, मग आता किमान हे तरी माझ्या मनाप्रमाणे होऊ देत ना, मी ड्राईव्ह करतो, दे बरं तू. त्याबरोबर लगेचच आता जीवाला पार्थ सांगत असतो की जीवा, अरे काय मनमानी वगैरे करतोय मी, हे बघ तू आज बर्थडे बॉय आहेस आणि आम्हाला बर्थडे बॉयला तिकडे स्पॉटवर पोहोचायपर्यंत थकवायचं नाही आहे. त्यामुळे मी म्हणतोय की आत्तापुरतं ड्राईव्ह मी करतो, हवं तर येताना जर तुला ड्राईव्ह करायची इच्छा असेल तर तू ड्राईव्ह कर फार्म हाऊसवरून येताना, पण आत्ता नाही, आता मीच ड्राईव्ह करणार आहे, समजलं तुला. त्याबरोबर लगेचच इकडे जीवा विचार करत असतो की अरे यार काय सुरू आहे यांचं. खरं तर आता जीवाला फार्म हाऊसवरती जाण्याचं टेन्शन त्यामुळेच आलेलं असतं कारण काव्याचे आणि त्याचे फोटोज हे तिथे असतात, त्यांच्या बऱ्याच आठवणी तिथे असतात. त्याबरोबर इकडे नंदिनी ही छान सलवार सूट वगैरे घालून तयार झालेली असते. मग आता तिच्याकडे मालिनी काकू आलेले असतात आणि नंदिनीला एवढं छान सलवार सूट घातलेलं बघून मालिनी काकूसुद्धा खूप खुश होत म्हणतात, वाव नंदिनी, अगं खरंच किती छान दिसतेस तू, खूप गोड. म्हणजे हा जो काही बदल आहे तो कशासाठी, जीवाच्या वाढदिवसासाठी. त्यावर नंदिनी हसते आणि लाजते. मालिनी काकू म्हणतात, पण जीवाच्या वाढदिवसानिमित्त तू हा जो काही बदल स्वतःमध्ये केला आहेस तो खरोखर खूप छान आहे, खूप गोड, वा. त्यानंतर मालिनी काकू नंदिनीला म्हणत असतात, हे बघ नंदिनी, तुम्ही लग्नानंतर चौघी असे कुठेच फिरायला बाहेर गेलेले नाही आहेत, आज पहिल्यांदाच तुम्ही फिरायला बाहेर जात आहे, त्यामुळे चौघंजणं छान जा आणि मस्त फिरून या, मस्त एन्जॉय करा. बरं चल आता तू पटकन आवर आणि खाली ये, कारण काय आहे आपल्या बर्थडे बॉयला अचानक भलतीच घाई झाली आहे. त्यावर नंदिनी होकार देते. तर दुसरीकडे काव्या ही देवाचा आशीर्वाद घेत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते की ह्या घरची धाकटी सून होण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं, पण नियतीने चुकीची घडी बसवली आणि आता आज नियतीने जी काही चुकीची घडी बसवली आहे ती मी सरळ करायला चालली आहे.
त्यानंतर तिला आता जीवाने बोललेले सगळे शब्द आठवायला लागतात. पार्थच्या आणि नंदिनीच्या लग्नाच्या दिवशी जीवा म्हणत असतो, मी काय म्हणतो काव्या, मी एक काम करतो, आत्ता तुझ्या बाबांकडे जातो आणि त्यांना आपल्याबद्दलचं सगळं खरं मी सांगून टाकतो. अगं असं म्हणतात की व्यक्ती एखादी ज्यावेळेस आनंदात असेल ना, त्यावेळेस आपल्याला तिच्याकडून काय हवं असेल तर ते मागून घ्यायचं असतं, तर आपल्याला तिच्याकडून ती गोष्ट मिळते. कारण आनंदात व्यक्ती कशालाही नाही मिळत नाही. आणि आज तुझ्या बाबांपेक्षा आनंदी व्यक्ती दुसरी कोणी असू शकते का? नाही ना. मग तुझे बाबासुद्धा नक्की मी मागितलेली गोष्ट मला देऊन टाकतील. तुझा हात ते एका पायावर माझ्या हातात द्यायला तयार होतील. काय करू, जाऊन बोलून घेऊ तुझ्या बाबांबरोबर. त्यावेळेस काव्या ही त्याला म्हणाली होती, जीवा नको ना उगाच तू फिल्मी बोलूस, आणि वेळ आहे आपल्याला सगळ्यांना घरच्यांना सगळं सांगायसाठी, उगाच तू नको बोलूस काहीही. त्यानंतर तिला आठवतं ते म्हणजे तिचं आणि पार्थचं इच्छा नसतानाही जबरदस्तीने घरातल्यांनी गावातल्यांनी मिळून लावलेलं लग्न. त्यानंतर इकडे जीवा हा उभा असतो एकटाच आणि त्याला काव्याला तो फार्म हाऊसवरती घेऊन गेलेला तो प्रसंग आठवतो. इतक्यात त्याची नजर ही गाडीच्या काचेवरती पडते आणि त्याचं शर्टचे बटन हे आपोआप बाजूला व्हायला लागतात आणि त्याच्या छातीवरचं काव्या लिहिलेलं नाव त्याला दिसायला लागतं. आणि ते नाव त्याला दिसतं त्याबरोबर त्याला आठवतं की ते नाव काढताना त्याला किती त्रास झाला होता ते. त्याबरोबर लगेचच जीवा हा शर्टचे बटन लावत मागे फिरतो. इतक्यात बघतो तर काय, तिकडे नंदिनी छान सलवार सूट घालून तयार होऊन आलेली असते. आता नंदिनीला एवढं छान तयार झालेलं बघून जीवासुद्धा नंदिनीकडे बघतच राहतो. तो नंदिनीला पटकन बोलून जातो, छान दिसतेस. जीवाची नजर काही नंदिनीवरची हलत नसते. त्याबरोबर लगेचच नंदिनी ही जीवाला म्हणते, खरंच छान दिसते ना. त्यावर जीवा पुढे काही बोलत नाही. नंदिनी म्हणते, अहो मग हे जरा हसून सांगा की, आपण तुमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फार्म हाऊसवर जातोय ना जीवा. त्याबरोबर आता त्या ठिकाणी काव्यासुद्धा आलेली असते. आता काव्या ही जीवाला खरं तर खुन्नस देत असते. त्याबरोबर पार्थ तिकडे येतो आणि म्हणत असतो, वाव काव्या, खूप छान दिसताय तुम्ही, गोड. त्याबरोबर काव्याला हे आवडत नाही, पण तरीसुद्धा काव्या पार्थला काहीच बोलत नाही. तर पार्थ आता नंदिनीला म्हणतो, आणि वा तुम्ही काय सलवार सूट वगैरे नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त चेंज की फार्म हाऊससाठी चेंज. त्यानंतर आता लगेचच जीवा हा पार्थला म्हणत असतो, चल 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 गाडी आता सुसाट घे, बघ ट्रॅफिक वगैरे काही दिसत नाही आहे, मॅपवरती फक्त 2 तासाचा अंतर दिसतोय. त्याबरोबर पार्थ म्हणत असतो, बघ आता तू, मी कसली सुसाट गाडी पळवत होती, आता तू गाडीत नाही विमानात बसल्यास असं स्वतःच्या मनाला सांग. यात्रीगण कृपया ध्यान दे, कुर्सी की पेटिया बांधले. त्याबरोबर लगेचच आता पार्थ आणि जीवा दोघंही सीट बेल्ट लावून घेतात. तर इकडे लगेचच काव्या ही म्हणत असते, पण एक गोष्ट खरी, आता लग्नानंतर पहिल्यांदाच आपण चौघही जण असे एकत्र फिरायला बाहेर पडतोय. मी खरं सांगू का, मला काय वाटतं, आल्याच्या नंतर ना आपल्या चौघांचेही मूड वेगळे काहीतरी झालेले असतील, बरोबर ना. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणत असतो, होप सो, तसंच होऊ देत. त्याबरोबर लगेच आता जीवा म्हणायला लागतो, अरे काय गप्पा मारत बसलायस तू, चल 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 लवकर गाडी स्टार्ट कर, निघूया आपण, आता निघायला हवं. आता खरं तर जीवाला का घाई होत असते हे फक्त जीवालाच माहीत असतं. पार्थ म्हणत असतो, अरे हो निघतोय. आणि मग आता पार्थसुद्धा पटकन लगेचच गाडी स्टार्ट करायला लागतो. त्याबरोबर मागून लगेच नंदिनी पटकन ओरडते, गणपती बाप्पा. त्यावर सगळे म्हणतात मोरया. आणि मग त्यानंतर आता पार्थने छान गाडी ड्राईव्ह वगैरे करून फार्म हाऊसवरती ते लोक पोहोचलेले असतात. नंदिनी बाहेर बघते तर फार्म हाऊस छान डेकोरेट केलेलं दिसतं. नंदिनी म्हणते, अरे वा, मिथून काकांनी पुढे येऊन वाटतं डेकोरेशनची तयारी सगळी आधीच करून ठेवली. त्यांनी जीवाची खोलीसुद्धा खूप छान तयार करून ठेवली असणार. मग जीवाला टेन्शन येतं आणि जीवा हा पहिला धावत पळत तिकडनं बाहेर गेलेला असतो. तर इकडे काव्या मात्र खूप खुश असते. ती आता मनातल्या मनात म्हणत असते की येस, आता का एकदा आम्ही फक्त खोलीत गेलो की मग आम्हाला सगळं काही खरं समजून जाईल, मला दुसरं काही करण्याची गरज नाही आहे. त्यानंतर आता इकडे काव्या, पार्थ, नंदिनी हे सगळेजण जीवाच्या रूममध्ये आलेले असतात आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे रंग, हावभाव सगळं काही उडून गेलेलं असतं. सगळेजण फक्त आणि फक्त बघतच राहतात खोलीकडे. नंदिनीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा.
जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. कारण काय आहे, प्रेक्षक म्हणून तुमचं मत जाणून घेणं हे आमच्यासाठी खरोखर खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. आता आपण इथे पाहिलं आहे की जीवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या हे चौघंही जण फार्म हाऊसवरती आलेले आहेत. पण मित्रांनो, मिथुन काका हे व्यक्तिमत्वच असं आहे की ते नेहमी सगळ्यांच्या क्लोज असतं आणि जीवाच्या तर ते खूप जास्त क्लोज आहे. त्यामुळे जर मिथुन काकाने जीवाची रूम पाहिली असेल आणि त्याला तिथे जीवाचे आणि काव्याचे फोटोज वगैरे जुने सापडले असतील, तर मिथुन काकाने अगोदरच ते सगळं काही साफ केलं असेल का? म्हणजे आता इथे जे सगळेजण खूप मोठ्या शॉकमध्ये आपल्याला बघायला मिळतात, त्यांच्यासमोर काय दृश्य असेल? खरोखर जीवा आणि काव्याचे जुन्या आठवणी, जुने फोटोज वगैरे तिथे असतील, की मिथुन काकाने ते सगळं क्लीन करून आता तिथे मस्त छान डेकोरेशन केलं असेल आणि छान नंदिनीचे आणि जीवाचे फोटोज वगैरे लावले असतील? तुम्हाला काय वाटतं ते सगळं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळ्यात जास्त जोडी कोणती आवडते ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आपला सगळ्यांचाच लाडका बर्थडे बॉय म्हणजेच जीवा याला आपल्या कमेंट सेक्शनमध्ये वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा द्या. हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो. मित्रांनो, पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. तोपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. व्हिडिओला शेअर नक्की करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर.